हालेलुया 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 हालेलुया. आपण आपल्या माना प्रार्थनेसाठी खाली झुकूया. हे आमच्या महान स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझे उपकार स्तुती करतो प्रभू. तुझ्या नावाला उंचावतो, तुझ्या नावाला गौरवतो प्रभू. तू चांगला परमेश्वर आहेस प्रभू. आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल परंतु तुझ्या वचनातला काना मात्रा बिंदू रद्द होणार नाही प्रभू. एकच अश्युरन्स घेऊन प्रभू प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू आम्ही तुझ्या समोर हजर झालेलो आहोत. आमच्यात एकही चांगला नाही, तर आमचा कोकरा जो आहे तो परफेक्ट आहे प्रभू. त्या कोकऱ्याकडे लक्ष दे प्रभू. आमच्यात काही एक चांगलं नाही. आमच्यात कोणी असं सांगू शकत नाही की मी चांगला आहे. चांगला फक्त एकच आहे आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. तोच परफेक्ट आहे. आणि प्रभू त्याचं तू आम्हाला या संदेशातून जे रेव्हलेशन दिलं प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. तर आम्ही देखील प्रभू कुठे ना कुठे भरकडत गेलो असतो, आम्हाला कळलं नसतो की येशू ख्रिस्त कोण आहे प्रभू. तू काल आज युगाने सारखा आहेस. आणि प्रभू या संदेशाद्वारे तू आम्हाला पटवून दिलंस की आमचं आराधनाचं स्थान कुठे आहे, आम्ही कोणाला आराधना केली पाहिजे प्रभू. फक्त हे तुझ्या पत्नीला तू दाखवून दिलंस प्रभू. तुझ्याच नावाला धन्यवाद देतो प्रभू. आजच्या संध्याकाळच्या समय आम्हाला प्रत्येकाला तू इन्स्पायर केलंस, आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये फाळ्या फोडल्यास आणि तुझ्या भवनामध्ये तुझ्या उपस्थितीमध्ये आणलंस प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. गतवड्या आमच्या हातून घडलेलं सर्व न्यायप्रदाची तुझ्याकडे क्षमा मागतो. तुझ्या पवित्र रक्ताखाली येतोय घर, तुझ्या पवित्र रक्ताखाली येतो आणतो. सर्व स्पिरिटला प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या नावात बंदिस्त करतो, हाकलून देतो प्रभू. या घराला आशीर्वादित कर आणि प्रभू प्रत्येकाच्या अंतकरणाशी तू बोल प्रभू. इथून बोलणारा तू असावा, तिथून ऐकणारा देखील तू असावा. जेणेकरून सारा गौरव सारा महिमा प्रभू तुला मिळू दे. आमची इच्छा आहे प्रभू तू आमच्यामध्ये वाढला जावा आणि आम्ही घटले जावं प्रभू. इथून बोलणार तू असावा. माझ्या ते काही चांगलं नाही प्रभू, इथे राहण्याची मी योग्यता नाही. जसं संत पॉल म्हणतो मला अंशता करता आणि अंशता संदेश देता येतो. तर संत पॉलाला एवढं प्रकटीकरण असून तो इतका नम्र होतो, तर प्रभू मी कोण आहे? मी धूळ माती आणि राख आहे, केवळ फक्त तुझ्या दयेने कृपेने वाचला गेलेलो आहे प्रभू. तुझ्या पुढे रिक्त होतो, सरेंडर होतो. आणि प्रभू तू माझा कंट्रोल घे. तुझ्या पवित्र त्या वेदीवरचं इंगळ माझ्या ओठा जिभेला लाव आणि प्रभू प्रत्येक शब्द तुझ्या स्वर्गीय भांडारात पाठव. सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो. मान महिमा सन्मान गौरव तुला देतो. पुढे वेळ समय तुझ्या हाती देतो. आणि मी ते जे येऊ शकले नाही, जे घरी आहेत, आम्हा सगळ्यांचा आत्मा प्राण देव तुझ्या हाती समर्पित करून ही छोटीशी प्रार्थना ताळणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड मधुर आणि गौरवनात मागतो म्हणून तू ऐक आणि मान्य कर. आमेन आमेन. का तुम्ही आनंदित आहात? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण उभे असताना एक वचन वाचणार आहोत. आपण तोच सब्जेक्ट पुढे कंटिन्यू करणार आहोत. ABC अबाउट प्रेयर. एक वचन वाचणार आहोत. मग ते शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 13 आपण वाचणार आहोत. बऱ्याचशा मागील दिवसामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बघत आलेलो आहोत आणि आपण एका टर्निंग पॉईंटला आलेलो आहोत. एक आटोपतं घेत आहोत आणि ते काही गोष्टी आज आपल्याला बघायच्या आहेत. कोणतरी वाचा 6:13 मग ते शुभवर्तमान. And lead us not into temptation, but deliver us from evil. For Amen. thine is the kingdom, and the power, and the glory forever. Amen. आमेन. and the bride said amen. कृपया आपण आपल्या जागेवर बसूया. पाहुणे मागे पण मी तुम्हाला थोडंसं ब्रीफ करताना सांगितलं होतं की आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा वचन येतो ते वचन कसं घेतो त्याला फार महत्त्व आहे. आणि प्रत्येक बिलीवर जो आहे त्या बिलीवरची एकच अपेक्षा असते. कृपया लक्ष द्या, नका लक्ष देऊ त्या गोष्टी बाजूला काढून ठेवा ब्रदर. प्रत्येक येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर प्रत्येकाची अपेक्षा असते की येशू ख्रिस्ताने मला आशीर्वादित करावं. आणि जसं जसं आपण बायबल वाचतो, बघा एक साधा सब्जेक्ट मी घेऊन येतो आहे, परंतु प्रत्येकाने लक्ष द्या. प्रत्येकाशी प्रभू बोलो, माझ्याशी देखील बोलो. आणि आल्यानंतर आपली एकच अपेक्षा असते आणि येशू ख्रिस्त ठिकठिकाणी सांगतो मी तुला हे देईन, मी तुला दे देईन, ते देईन, सगळं देतो. आणि आपण आपला जीवनक्रम चालवत असतो. परंतु प्रॉफेट पण म्हणतात की ख्रिश्चॅनिटी इज नॉट द ब्रेड कवर्ड विथ फ्लावर्स. राईट. प्रत्येकाची एक अपेक्षा असते. थोडेसे प्रत्येकाची अपेक्षा असते की येशू ख्रिस्ताने मला आशीर्वादित करावं.
आणि या आशीर्वादामध्ये बघा, जर तुमच्याकडे डिझर्नमेंट नसेल तर प्रत्येकाला असं दिसेल की मग जसं संदेशामध्ये चाललोय ना, वाईटच होत आहे, संकटच येत आहेत, असं त्रासच आहे. मग असं का? अब्राहम जेव्हा पाचारण झालं तेव्हा अब्राहम असं लिहिलंय का की कुठल्या संकटामध्ये होता, आपत्तीमध्ये होता? हारान जो देश आहे, हा प्रदेश जो आहे, हा सिरिया आणि पॅलेस्टाईनच्या मधोमध आहे. आणि त्यावेळेला ते एक केंद्र होतं, व्यापाराचं केंद्र होतं आणि मस्त सेट झाला होता अब्राहम. लक्ष द्या. मग अब्राहमाला ह्या परिस्थितीमधून आणून पुढे जे काही खाचकळगे, ठेचाळणं आहे, संकट आहेत, है ना, सगळ्या परीक्षा आहेत, याच्यात देवाला काय आनंद होता? का तुम्ही माझ्या जोडीला आहात? का आनंद होता? त्याला काय बरं वाटलं का? अरे याला काढायचं का? आपल्याला पण वाटेल कधी कधी, मी जगात होतो, बरा होतो, खात पित होतो, व्यवस्थित होतो, मित्रांकडे जायचो, संडेला बसायचो वगैरे, चांगलं चाललेलं, एकदम मस्त सेट होतं, गाडी बंगला धंदा पाणी सगळा मस्त होता. आणि जसं मी संदेशात आलो, जसं मी पुढे पुढे माझ्या स्पिरिच्युअल जीवनामध्ये वाढत गेलो, संकटच येत आहेत, जीव होतं त्याच्यापेक्षा पण वाईट होत आहे. मग हे असं का? का या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता लोकांचे आयुष्य गेलेले आहे, शेवट झालेला आहे, परंतु का या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालेलं नाही. तर आज आपण बघूया. मला थोडंसं देवाने इन्स्पायर केलं. मी या दिवसामध्ये काही गोष्टी बघत होतो की कदाचित या संदेश थोडा मोठा असेल, पण आपण वाटलं तर पुढचा भाग बघू, कारण मला तरी वाटतं की ह्या गोष्टी आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. कारण ह्या काचं उत्तर फक्त संदेशात देऊ शकतो. आमेन. आणि प्रियांनो, आजच्या या संदेशाला मी नाव देऊ इच्छितो, द वर्ड, WORD, ओव्हरकमिंग द वर्ल्ड. देवाचं वचन कसं जग आणि जगाच्या गोष्टींवर ओव्हरकम म्हणजे विजय होतं, जगावर विजय संपादन करतं. कारण इथे काय लिहिलंय की आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडीव. मग याचा अर्थ असा आहे की वाईट हे येणारच. जसं इथे उल्लेख केलाय ना, बघा, आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल पण देवाचं वचन कधी नष्ट नाही होणार. राईट? हो, वाईटापासून सोडीव असं लिहिलंय, म्हणजे वाईट ही गोष्ट येणारच येणार आहे. आज आपण बघतो जगामध्ये सैतानाने काय केलं, सगळ्याला भरमाट टाकलंय. अच्छे दिन आएंगे, विकास आएगा. पण संत पॉल म्हणतो 2 तिमोथेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये की सावध राहा, शेवटच्या दिवसात फार वाईट दिवस येतील. मग हे कॉन्ट्राडिक्ट आहे का? एक बिलीवर, एक येशू ख्रिस्ताची पत्नी ह्या नात्याने आपल्याला हे माहिती पाहिजे की शेवटच्या दिवसात वाईटच दिवस येणार आहेत. मग ह्या वाईट दिवसामध्ये जग जसं बघते आपल्या आयुष्याकडे, आपल्या जीवनाकडे, आपल्या कुटुंबामध्ये, त्या गोष्टी आपण आपल्याकडे एक स्पिरिच्युअल एक बायनॅक्युलर दिलाय. हालेलुया. हा मेसेजचा जो दुर्बीण दिलाय आपल्याकडे, त्या दुर्बिणीने आपल्याला ह्या गोष्टी डिझाईन करता आल्या पाहिजे की हे होतं की जगात. बघा, एखादी गोष्ट ना, आपण काय म्हणतो की देव कोणाचंच वाईट करत नाही, राईट? मग जर देव कोणाचं वाईट करत नसेल आणि जर तुमच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी येत असतील, तर मग हे बिलीवर का होईना तू देवाला दोष द्यायला सुरुवात करतो. काय तुम्ही माझ्या जोडीला, माझ्या जोडीला राहा. आपण बघूया. खूप आपण बेसिक पासून चालू करणार आहोत. सगळ्यांनी लक्ष द्या वचनाकडे. आणि प्रियांनो, तर ह्या गोष्टी अशा आहेत की जर आपल्याला याचा अर्थ व्यवस्थित कळला नाही तर आपण पण फसू. आपण बघतो की जो हा आहे काय, अब्रामाला आपण बघितलं, तो चांगल्या देशातून आलेला होता आणि पुढे जाऊन त्याला वाटलं की खूप कठीण होत चाललंय. देवाने वचन पण दिलं की मी तुला पुत्र देईन,
पण किती वर्ष वाट बघावी? 1 2 3 25 वर्ष काय पेशन्स ठेवला असेल. नोहाच्या दिवसात काय बघा, 120 वर्ष एवढाच मेसेज. देव 40 दिवस पृथ्वीवर पाऊस आणणार आहे, संपूर्ण जगाचा नाश होणार आहे. मला एक नाव बनवायला सांगितले, त्या नावेत तुम्ही या. संदेश संपला. जसं ब्रदर जॉनीने पण सांगितलं की कशा प्रकारे नोहाला त्या दिवसामध्ये लोकांचा जो एक काय म्हणतात त्याला विरोध किंवा त्याची चेष्टा मस्करी ह्या गोष्टीला सामना करायला लागला. आणि आपल्याला वचन दिलंय की मी येणार तुम्हाला घेऊन जाईल. पण अजून पण लोक थट्टा करतात, विचारतात, अरे सांगितलंय तुम्ही ज्या संदेशावर विश्वास ठेवता तो संदेश पण निघून गेला, त्याला पण आता इतकी वर्ष झाली. आणि आम्ही बघतो तुमचं जीवन, अरे धोनी तू पहिला बरा होता, पण वचनामध्ये आल्यापासून हे काय चाललंय तुझं? संकट पाठ सोडतच नाही. परिस्थिती कठीण कठीण आणि कठीण होत चालली. आणि आपण बघतो लोक काय करतात, प्रार्थना केली, वचन वाचलं, अरे वचन दिले. पण तो जेव्हा स्वतःच्या आयुष्याकडे बघतो, स्वतःच्या जीवनाकडे बघतो, दिस इज कॉन्ट्राडिक्शन. वचनामध्ये असं लिहिलंय आणि मी असा का? वचनामध्ये लिहिलंय मी तुला आशीर्वादित करेन आणि माझ्या जीवनामध्ये संकट आणि दुःख आणि आजार हेच मागे लागले, मला चांगलं काय दिसतच नाही. मग हे कसं? आणि त्याच वेळेला सैतान तुमच्या मनामध्ये रिझनिंग टाकतो. तुम्ही माझ्या जोडीला आहात. सैतान तुमच्या मनामध्ये रिझनिंग टाकतो की हे काय खरं नाही. असं कधी झालंय का? इथे लिहिलंय वेगळं आणि तुझं जीवन ते वेगळं सांगतं काहीतरी, हे मॅच नाही होत आहे. मग आपण काय करतो, आपल्या जीवनामध्ये शैतान रिझनिंग करायला सुरुवात करतो आणि त्याची इच्छा तीच आहे की आपण देवाच्या वचनापासून अलिप्त व्हावं, दूर व्हावं आणि त्याचा तो फायदा उठवतो. ह्याच गोष्टी आपण बघणार आहोत. आणि आपल्याला असं दिसतं की मोशे जो आहे, हा मोशे जेव्हा आपण पाहतो की लहानाचा मोठा कुठे झाला? फारूच्या राजवाड्यात महलामध्ये झाला. आणि जेव्हा इस्रायली लोकांना जेव्हा त्यांनी लीडरशिप केली, कुठे चालला? अशा एका स्थितीत आला की तिथे कोणच काही करू शकत नाही. तांबड्या समुद्रावर आला, पुढे समुद्र, मागे फारो, इथे पर्वत, रस्ताच नाही कुठे. बघा भावा बहिणीनो. आणि त्याने काय केलं? देवाने त्याला काय सांगितलं की तू आक्रोश का करतोय? तू दुहाई क्यों दे रहा है? लाठी उठा, वचन कर, वचन पुढे कर आणि दुभांगला. ह्या गोष्टी ठीक वाटतात, अरे राजमहालात वाढला इथे असं, अरे काय भारी माणूस आहे. पण मधल्या काळात काय पापड बेनले कोणाला माहिती. भाव बनवणे ह्याच गोष्टी आज आपल्या जीवनामध्ये घडत आहेत. परंतु ह्यामुळे आपल्या जीवनामध्ये हा जो शैतान जो आहे, हा आपल्याला बरोबर काय करत आहे? फसवत आहे. आपल्यामध्ये रिझनिंग वाढवत आहे. काय तुम्ही माझ्या जोडीला आहात? आपण इथे पण पाहतो की योसेफ जो आहे, हा योसेफ लिहिलाय, मला वाटतं ते वचन नाही वाचत मी, पण सुरुवातीला लिहिलाय योसेफ जो आहे हा इसाकाचा एकदम आवडता होता, इस्रायलचा, आहे की नाही. आणि शेवटी फारोचा राईट हँड, फारोकडे जायचंय, योसेफाकडे तुम्हाला जावं लागेल. अन्न पाहिजे, भाकरी पाहिजे, योसेफाकडे जायला लागेल. फारोकडे आलं, फारो पण सांगतो भाकरी पाहिजे, अन्न पाहिजे, योसेफाकडे जा. पण मधल्या काळामध्ये योसेफाने काय पापड बेलले, अप डाऊन, तुरुंगात गेलाय, आळ घातलाय अब्रूचा, काय माहिती. आणि याच गोष्टी आज आपण बघणार आहोत की तो म्हणतो की परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. आम्ही वचन वाचते मत्ते 26:41. मत्ते 26:41 वाचन का? का तुम्ही आनंदित आहात? 26:41. हा बरोबर.
Watch and pray that ye enter into Temptation. temptation. The spirit Enter not into. temptation. The spirit indeed is written, but He is willing. but the flesh is weak. आमेन आमेन आमेन. काय लिहिलेलं आहे? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. हालेलुया. आणि आपण काय करतो? नेहमी आपल्या देहाकडे बघत बसतो. देवाने आपल्याला आत्मिक किती आशीर्वाद दिलाय तो आपण मिस करतो. आपण सतत बघा भाऊ बहिणींनो, आपला हा स्वभाव जो आहे हा सैतानाने अशासाठी ठेवलेला आहे की ह्या स्वभावाद्वारे तो आपल्या प्रत्येकाला फसवायला बघतो. तो आपलं लक्ष आपल्या लाईफकडे वेधतो, आपल्या जीवनाकडे वेधतो. तू हे नाही सांगत की आत्म्यात तू किती वाढत चाललाय. त्याचं इंटेन्शन तेच आहे की आपण काय करावं? या वचनाला नाकारावं. आमेन. आपण पुढे जाऊया. बघा भाऊ बहिणींनो, जेव्हा येशूची परीक्षा झाली, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मत्ते 4चा सगळं माहिती आहे की कसं येशूकडे तो सैतान आला. आपण वेळ वाचूया, कारण मला थोडंसं आणखी थोडं पुढे हे करायचं आहे. तो सैतान काय करून घेऊन आला त्याच्याकडे? येशूने काय केलं? 40 दिवस उपवास केला. हा, आणि तो आत्मेने भरला. कळलं? म्हणजे जर तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला असेल तर तुमची परीक्षा होणार नाही, हे चुकीचं आहे. जर तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला तर तुमची परीक्षा आणखीन अधिक कडक होणार. राईट का? तुम्ही आमेन म्हणाल? आणि मग तो त्याच्या मागे लागला. काय घेऊन आला पहिला तो? एक बघा, हा पहिला जो आहे ना त्याचं बरोबर. त्याआधी आपण एक वचन वाचूया. 1 योहानाचं पहिलं पत्र, 1 जॉन याचा 2रा अध्याय आणि 15 वचन. Second chapter and 15 verse 15. Love not the world, neither are things that are in the world. If anyone love the world, the love of the Father is not in him. Amen. 16 वचन. Pride, For 16. आता for इथे लक्ष द्या. all that is the world, In the world, the lust of the flesh, फ्लेश काय? लस्ट ऑफ द फ्लेश. अहो ते And- लिहून घ्या हे. कारण ह्या गोष्टी भावा बहिणींनो संपूर्ण बायबल मध्ये आहेत. आज आपण बघूया, प्रत्येक गोष्ट आपण सगळी पडताळून बघूया. हा, फर्स्ट काय आहे? लस्ट ऑफ द फ्लेश. देन lust of the लस्ट ऑफ द and the lust of the eyes, आईज, and the लस्ट ऑफ and द the आईज pride of life, अँड pride of life. प्राईड ऑफ लाईफ. 3 लक्षात घ्या गोष्टी. लस्ट ऑफ द फ्लेश, देहाची वासना. सेकंड लस्ट ऑफ द आईज, डोळ्यांची वासना. आणि प्राईड ऑफ लाईफ म्हणजे संसाराची फुशारकी. हा, And is not the father, of the Father, but is of the world. world. वर्ड. कोणापासून आहे? पित्याकडून आहे का? नाही, जगाकडून आहे. ओके. आणि शेवटचं वचन वाचा, 17वं. And the world passeth away, and the lust thereof, but he that doth the will of God abideth forever. आमेन आमेन आमेन. काय लिहिलेलं आहे? आणि जग आणि त्याची वासना ही नाहीशी होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. मग जर तुम्ही देहाकडे बघत असाल, देहाच्या वासनांकडे तुमचं लक्ष असेल, तर ती पित्याची इच्छा आहे का? नाही. पण जर तुम्ही आत्मिक गोष्टीकडे जास्त लक्ष देत असाल तर ती पित्याची इच्छा आहे. देन व्हॉट इज द लस्ट? द लस्ट इज द स्ट्रॉंग डिझायर टू हॅव समथिंग. स्ट्रॉंग डिझायर की हे मला पाहिजेच. गाडी आहे माझ्याकडे पण नाही,
मला फुल लोडेड अशी SUV पाहिजे, स्ट्रॉंग डिझायर, मग त्यासाठी मी काही करेन, पण मला ती गाडी पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजे. स्कूटी आहे पण मला काय पाहिजे, हां मोठी गाडी पाहिजे, BMW बाईक, मोठी गाडी पाहिजे. म्हणजे काय आहे, स्ट्रॉंग डिझायर टू हॅव समथिंग. आणि भाव बनवणे टेम्पटेशन आहे. टेम्पटेशन, हे टेम्पटेशन याचं थोडंसं मी मनन केलं की काय टेम्पटेशन म्हणजे काय. बघा, टेम्पटेशन म्हणजे आपण त्याला मोह बोलू शकतो, किंवा एखादी मोज म्हणतात ना टेम्पटेशनला. पण टेम्पटेशन म्हणजे आपण ह्या मेसेजच्या दुर्मिळीतून बघूया की हाऊ यू हँडल ऑर रिस्पॉन्ड टू द सिच्युएशन. म्हणजे एखादी गोष्ट मी समजा इनोकला दिली, समजा एक चाकू दिला, तर तो त्याचं काय करेल ह्याच्याकडे मी बारकाईने बघणार. म्हणजे बघा, परमेश्वर तुम्हाला एखाद्या सिच्युएशन मध्ये टाकतो आणि तो बघतो की तुम्ही काय करता. दॅट इज टेम्पटेशन. मराठीमध्ये कसा हा अर्थ, एक परीक्षा हाच दिलाय, बरोबर. पण त्याचा खरा अर्थ की सिच्युएशन दिलेली आहे आणि देव बघतो की हा काय करतो त्याविषयी, हा कसा रिस्पॉन्ड करतो, त्याला कसं हाताळतो, हाऊ ही हँडल्स इट. दॅट इज टेम्पटेशन. आता परीक्षा आली, बरोबर. मग परीक्षा आल्यानंतर भावा बहिणीनो 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे मी असं थोडंसं हे करून सांगतो, कदाचित तुम्हाला जास्त माहिती असेल, कारण ब्रदर जॉनी पण आहे, ते शिक्षक आहेत, सिस्टर स्नेहल आहेत, त्यांना पण फार याचा अनुभव आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे अभ्यासासाठी जे काय मटेरियल आहे ते काय आहे, काय बरोबर की नाही ब्रदर जॉनी. तुमच्याकडे अभ्यासासाठी काय पोर्शन दिला तुम्हाला, सिलेबस म्हणतात ना, राईट. सिलेबस, हा सिलेबस म्हणतात ना. तर सिलेबस काय तुमचा, की बाबा हा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे आणि या सिलेबसवर तुम्हाला काय करणार आहे, परीक्षा घेणार आहे, बरोबर. तर तुम्हाला काय दिलेलं आहे, वचन दिलं. ओके. दुसरी गोष्ट, परीक्षकांची हुशारी. कुठल्याही परीक्षकाला, सिस्टर स्नेहल, ब्रदर जॉनी, वाटेल का की मुलांनी 100% काढले पाहिजेत? नाही. तो पेपर तपासताना ह्याच गोष्टीकडे लक्ष देतो, चुका किती आहेत, बरोबर किती आहे ते नाही बघत, चुकलाय कुठे. म्हणजे हा जो परीक्षक आहे त्याच्याकडे युक्त्या आहेत, ट्रिक्स आहेत, प्रॅक्टिस आहेत. या स्टुडंटला मी कमीत कमी मार्क कसे देऊ. ग्रेस आहे ती बात वेगळी आहे, कधी कधी करावं लागतं, जाऊ दे ना, सोडून दे. आणि आता गव्हर्नमेंटने पण परमिशन दिली. पण हा जो परीक्षक आहे हा ह्या गोष्टीकडे लक्ष देतो की हा स्टुडंट फेल कसा झाला पाहिजे. जे वरचे जे आहेत, तुम्हाला माहिती आहे की आता CS चा रिझल्ट काय लागतो, आहे की नाही. पण त्याचं लक्ष हेच आहे, किती, 3%. म्हणजे परीक्षक हाच विचार करतो की याला मी फेल कसं करू. स्पिरिच्युअल रियामध्ये पण तेच आहे. सैतान जो परीक्षक आहे, हा परीक्षक नेहमी तुमच्याकडे येतो, एक ऑफर्स घेऊन येतो. आपण बघूया, टॅक्टिक्स घेऊन येतो की त्याला कसा मी पाडू, याला वचनाला बाहेर मी कसा घेऊन जाऊ. आणि म्हणून भाव बहिणीनो, आपण ठीक आहे, मी नंतर तुम्हाला आपण बोलू ते, माझ्या मनात थोडंसं उकाळे फुटल्यात, पण बिअर मी. आणि तिसरी फार महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला अभ्यास दिलाय, सिलेबस दिलाय, पोर्शन दिलाय, तुम्ही अभ्यास किती केलाय. या सर्व गोष्टी परीक्षेसाठी फार आवश्यक आहेत. काय तुम्ही माझ्या जोडीला आहात? आमेन. तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. आणि भाव बहिणीनो, बघा, आपण एक वचन वाचूया, याकोबाचं पत्र, याचं, थँक्यू ब्रदर, पहिला अध्याय आणि 13 वचन. याकोबाच्या पत्रात काय लिहिलंय बघा. जेम्स फर्स्ट चॅप्टर 1 अँड वर्स 13.
पहिला अध्याय चॅप्टर 1 अँड वर्स 13. Let no man say when he is tempted, I am tempted of God. For God cannot be tempted with evil, neither tempted he any man. हा, देव कोणालाही मोहात पाडत नाही. मग भाव बहिणीनो, आपल्याला ह्या गोष्टी आज समजून घ्यायच्या आहेत. क्या मोह, हे टेम्पटेशन, हे लस्ट, हे काय आहे, हे काय येतो, सैतानाच्या टॅक्टिक्स काय आहेत, आणि मग त्याच्यावर उपाय काय आहे. राईट राईट तुम्ही माझ्या जोडीला आहात. आमेन. तर आपण बघूया. ओके. आणि प्रियानो, ह्यासाठी आपल्याला थोडंसं आपण बेसिक मध्ये जाऊया. मी थोडंसं फाउंडेशन रचतो. बघूया आपण किती जाऊ शकतो आज, नाही तर आपण पुढच्या भागात बघू. आपण आता उत्पत्तीमध्ये येऊया. जेनेसिस. आपण वेळ वाचवण्यासाठी आपण पहिला अध्यायामध्ये येऊया. आणि हा, आपल्याला माहिती आहे की देवाने काय केलं, सगळ्या गोष्टीची रचना केली. तो बोलला आणि झालं. राईट. आणि प्राण्यांना संपूर्ण जे आहेत, आकाश, पृथ्वी, समुद्र, डोंगर, नद्या, नाले सगळ्या बनवल्या, बोलला आणि झालं. राईट. आणि आपण येऊया 1:26 मध्ये येऊया. त्याने असं नाही केलं की आपल्या पुत्राला आपल्या प्रतिमेप्रमाणे बनवलं आणि मग बाकीच्या गोष्टी त्याला सांगितलं की ह्या तू कर. त्याने काय केलं, सगळं सेट केलं. आणि माझा मुलगा येणार आहे, जसं प्रॉफिटने आपल्याला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे हा जो परमेश्वर आहे कुटुंब वात्सल्य आहे. त्याने बघितलं, अरे सगळे प्राणी जोडीने आहे, त्यांचं कुटुंब आहे, अरे कसे मस्त राहतात, माझं पण एक कुटुंब असायला पाहिजे. आणि मग 1:26 मध्ये वाचूया आपण. फर्स्ट चॅप्टर 26 वर्स. And God said, let us make man in our image, after our likeness, and let them हा, have. मग इथे एक प्रश्न येतो, आपल्या प्रतिरूपाचा. तो असं पण म्हणू शकला असता माझ्या प्रतिरूपाचा. आपल्या लिहिले प्लुरल, प्लुरल, अनेक वचनी. त्याने असं म्हणायला पाहिजे ना. वास्तविक आपण म्हणतो एकच देव आहे. मग इथे तो म्हणतो आपल्या प्रतिरूपाचा, माझ्या प्रतिरूपाचा असं नाही म्हणाला, आपल्या प्रतिरूपाचा. राईट. आणि काय सांगितलेलं आहे, इन आवर ओन इमेज. राईट. आणि dominion over the fish of the sea, and over the fowl of the air, and over the cattle, and over all the earth, and over every creeping thing that creeped upon the earth. आणि 27 वचन. So God created man in his own image. In the image of God created he him, male and female created. मेल अँड फिमेल. मग मेल अँड फिमेल आधी कुठे होते, त्याच्या विचारांमध्ये होते. Hallelujah. आणि म्हणून तो म्हणाला आपण, आपण. आणि हा संदेश तुम्हाला देवाच्या विचारांमध्ये घेऊन जातो. Amen. In the thought of God. आपण पाहिलं की मोशेनेही लिहिलेलं आहे. मोशेच्या आधीचं कोणाला दाखवलं, योहानाला. प्रारंभी शब्द होता. आणि योहान माहिती आहे, इट्स इगल, त्याला जास्त दिसतं. मग आपल्या इगलला किती दिसतं असेल. Hallelujah. जस्ट थिंक ऑफ इट. डेप बघा की आपला जो योसेफ आहे, या आपला संदेशा जो आहे, ब्रदर विलियम मॅरेन ब्रॅनम, त्याला देवाने किती दाखवलं असेल की तो थोट विचारांमध्ये घेऊन गेला. Hallelujah. त्याला कसं कळलं हे, कारण आपण सर्व तिथे होतो. Amen. हालेलुया. म्हणून तो म्हणतो आपल्या प्रतिरूपाचा. Amen. आमेन. आणि भाव बहिणीनो, हे सर्व काही त्याने केलं आणि आशीर्वाद दिला.
आणि आपण थोडस खाली येऊया. हा, दुसरं वचन, 2nd चॅप्टर 2nd वर्स. म्हणजे भाव बहिणीनो, जेव्हा देवाने, नीट लक्ष द्या, जेव्हा देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य घडवला, इट वॉज अ थिओफनी, राईट, थिओफनी. ओके, ठीक आहे. आणि आता दुसरं अध्याय आणि पहिलं दुसरं वचन वाचा. And on the seventh day God ended his work which he had made, and rested on the seventh day from all his work which he had made. आमेन. मग 7वा दिवस काय केलं? त्यांनी सगळी कामं संपवली आणि आराम केला. मग आराम केला म्हणजे तो कुठे टूरवर गेला का? कुठे जाऊन आराम करायला मस्तपैकी झोपला का? मग जर 7व्या दिवशी त्यांनी विसावा घेतला, तर 7व्या युगामध्ये पण त्यांनी विसावा अजून घेतलेला नाहीये. तो अजूनही काहीतरी काम करत आहे. काय तुम्ही माझ्या जोडीला आहात? 7व्या दिवशी तो म्हणतो की ही रेस्टेड, म्हणजे तो आपल्यासारखी रेस्ट घेत नाही. त्या रेस्ट मध्ये पण त्याचं काम चालू होतं. ओके, म्हणजे तो काहीतरी एक महान कार्य करत होता. आणि महान कार्य काय आहे? 7 वचन वाचा. 2:7 चॅप्टर 2nd 7 वर्स. परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नागपुड्यात जीवनाचा श्वास फुंकिला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. आमेन. इंग्लिश मध्ये वाचा. 2:7. And the Lord God formed man of the dust of the ground and breathed into his nostrils the breath of life, and man became a living soul. Amen. लिव्हिंग सोल. हालेलुया. म्हणजेच एक 27 मधला जी थिओफनी होती ती काय झाली? अर्थली ग्लोरिफाईड बॉडी झाली. म्हणजे फ्रॉम थिओफनी टू अर्थली ग्लोरिफाईड बॉडी. राईट? तुम्ही माझ्या जोडीला आहात? Amen. ओके, आता आपण येऊया. मग देवाने काय केलेलं आहे की सगळं बघितलं आणि मग देवाने काय केलं? पुढच्या आपल्याला 2-3 वचनामध्ये असं दिसेल की देवाने मग त्यांचं डाएट फीड केलं. वनस्पती आणि सगळं डाएट केलं, नद्या वगैरे आणल्या आणि सगळं इंतजाम केला. पण इथे तो थांबला का? वचन तर म्हणते देवाने विसावा घेतला, पण काम तर चालूच आहे. म्हणजे या विसाव्यामध्ये देखील त्याचं काही बघा, प्रॉफेट म्हणतात हा परमेश्वर आहे, हा सायलेन्स मध्ये जास्त काम करतो. Amen. सूर्य आहे, सायन्स काय सांगते? सूर्यामध्ये मोठे मोठे असे स्फोट होतात, पण सकाळी उठल्यानंतर आवाज येतो का स्फोटचा? जी महान कार्य आहेत ती शांततेने मध्ये होतात. Amen. हालेलुया. म्हणजे जर या वचनाप्रमाणे असेल तर आज तो त्याची वधू जी आहे ती पण अशीच बनवत आहे जी कोणालाच कळणार नाही. Hallelujah. राईट? तो काय करतो? एक महान कार्य करत आहे, एक मास्टरपीस. इज ओन इमेज, द वर्ड ऑफ हिज वर्ड अँड फ्लेश ऑफ हिज सॉरी द फ्लेश ऑफ हिज फेस अँड बोन ऑफ हिज बोन. आमेन. तो बनवत आहे एक महान मास्टरपीस. हा, तुम्ही माझ्या जोडीला आहात? Amen. आणि बघा आता इथे तेव्हा हा जो मनुष्य जो आहे हा जिवंत देहधारी प्राणी बनला. ओके, मग त्याच्याकडे वचन होतं, तो वचनाचाच पाठ होता, पण तरी देखील देवाने तिथे जीवनाचं झाड पण ठेवलं आणि बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारं झाड पण ठेवलं. गरज होती? गरज होती? बिलकुल गरज नव्हती. राईट? मग बघा भाऊ बहिणीनो, हा जो गुण आहे देवाचा, सर्वज्ञानी, म्हणजे त्याला सुरुवातीलाच माहिती आहे की पुढे काय होणार. त्या दिवशी ब्रदर चानीने जे वचन घेतलं त्या वचनामध्ये काय होतं? ऍट्रिब्यूट्स. आपण कोण आहोत? ऍट्रिब्यूट्स आहेत. आणि तो मी येताना थोडस त्याच्यावर म्हणून घेऊन मी ब्रदर रणजीतशी पण बोललो की हा गुण त्यांनी आदामामध्ये पण ठेवला होता.
एक तुम्ही सहज मला पटकन ते स्ट्राईक झालं. कुठे लिहिले ते? 2:24 ना? हा, 2:24 मध्ये काय लिहिलेलं आहे? Therefore shall a man leave his father and his mother, and shall cleave unto his wife, and they shall be one One flesh. हे वचन इथे कसं काय फिट झालं? त्यावेळेला आई वडील कुठे होते? आदाम आणि हव्वाचे. परंतु आदाम जो देवाचा ऍट्रिब्यूट होता, त्याला माहिती होतं की माझी पत्नी फसणार आहे, पापात पडणार आहे. हे काय दाखवतं? फ्युचर. फ्युचर. म्हणजे तो भविष्य करणार जो प्रोफेसी, हा देवाचा जो गुण आहे तो आदामामध्ये पण ठेवला होता. हे वचन तुम्हाला थोडं अटपट नाही वाटत? हे वचन इथे काय आहे? आणि मला ते खटकत होतं काहीतरी. पण त्या दिवशी जसं ब्रदर स्टॅनलीने ते प्रीच केलं, मी विचार करू लागला की हा ट्रिब्यूट त्यावेळेला देवाने आदामामध्ये पण ठेवला होता. त्याला कसं माहिती की पुढे आई वडील होणार आहेत जगी? राईट. हालेलुया. म्हणजे भावनेनं परमेश्वर कुठे ना कुठे तुम्हाला असंही करतो की कुठेतरी काहीतरी क्लिक करतो. राईट. तो आपला विषय नाहीये, पण मला जस्ट एक प्रेरणात आले म्हणून बोललो. तर इथे परमेश्वराने काय केलं की सहाय्यक त्याला वाटलं की सगळेजण जोडी जोडीने आहेत आणि हा बिचारा एकटाच आहे, याला पण सहाय्यक पाहिजे. सहाय्यक सांगितलं, हा नोकर नाही सांगितलं. म्हणजे काय काय साक्षी ऐकायला मिळतात आपल्या बिलिव्हर्स मधून, पण तिथे काही गोष्टी खटकतात की देवाने हेल्पमेट दिला होता आदामाला, त्याच्यावर प्रभुत्व करायला नव्हतं सांगितलं, कारण ते नाजूक पात्र आहे. राईट. तो आणखीन एक सब्जेक्ट होईल, परंतु आपण इथे लक्ष देऊया. आणि काय केलं आदामाला? त्यांनी काय केलं? गाढ निद्रेमध्ये नेलं. ही निद्रा म्हणजे काय आहे? एक मृत्यू दाखवला. आणि मृत्यूमधून त्याने काय केलं? तिची जी ब्राईड होती, जसं येशू ख्रिस्तांनी प्राण सोडला तेव्हा त्याच्या आधी काय झालं? त्याची ब्राईड आली. तेव्हा त्या शिपायाने काय केलं? भाला खुपसला. तिथून काय झालं? ते रक्त आणि पाणी आलं आणि तिथे आपला जन्म झाला. ओके. आणि मग ह्या गोष्टी झाल्यानंतर तरी पण प्रश्न येतो की तिथे बरा वाईटाचं ज्ञान देणारं झाड का पाहिजे? आता काय झालं? एक स्ट्रॉंग हे झालं, तिघं आले, परमेश्वर, आदाम आणि हव्वा. किती स्ट्रॉंग असायला पाहिजे होतं. राईट. परंतु जेव्हा आदामापासून हव्वा अलग झाली, कारण इट वॉज अ बाय प्रॉडक्ट, प्रॉफिट काय म्हणतात, इट वॉज अ बाय प्रॉडक्ट. जेव्हा अलग झाली तेव्हा बरोबर सैतानाने डाव साधला. मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की ऑलवेज बी इन द ॲटमॉस्फिअर ऑफ द वर्ल्ड, नॉट इन द वर्ल्ड. कारण सैतान तुम्हाला हेच करतो की तुम्हाला पहिला आयसोलेट करतो. बघा पूर्वी ना एक घरामध्ये टीव्ही असताना की संपूर्ण कुटुंब बसायचं, आणि एखादं ऍडल्ट कंटेंट आलं ना तेव्हा नसायचं एवढं काय, पण तरी पण घरातले जे पुरुष वगैरे आहेत ना, बायकावर ते आतमध्ये जायचं, कारण ते एक सभ्यतेचं हे नव्हतं. पण सैतानाने काय केलं? प्रत्येकाच्या हातामध्ये टीव्ही दिला. सैतान हेच करू इच्छितो की तुम्हाला ह्या गोष्टी बघा. आता आपण बघू शकतो का की मुली काय बघतात, काय करतात? ही सैतानाची टॅक्टिक्स आहे. आणि प्रॉफिट पण म्हणतात टू डिफीट सैतान इज टू एक्सपोज इट. त्याची जी कुयुक्ती आहेत त्याला एक्सपोज करणं म्हणजे त्याच्यावर विजय संपादन करणं. आपणच बघूया काही गोष्टी, बघू अजून जेवढं जमतं तेवढं मी घेतो. तर भाव बहिणीनो काय केलेलं आहे? मग जेव्हा सैतान हव्वेकडे आला, आपण बघतो की हव्वा पण आदामासारखीच होती. त्यांना काय स्त्री अंग नव्हते, कुठले एक्सटर्नल अंग काहीच नव्हते. इट वॉज अ अर्थली ग्लोरिफाईड बॉडी. राईट. कुठलंही सेक्स्युअल असं काहीच नव्हतं त्यांच्यामध्ये, काहीच अंग नव्हते. परंतु भावना मी तुमचं लक्ष याच्यासाठी वेधतो की त्या शब्दामध्ये किती पॉवर आहे बघा.
जेव्हा सैतान हवेकडे आला, त्याने जसं प्रीचिंग करायला सुरुवात केली, त्या प्रीचिंगमुळे तिला जीवनाचं झाड दिसेनासं झालं आणि तिचं लक्ष सैतानाने कुठे नेलं? त्या बरा वाईटाच्या ज्ञान देणाऱ्या झाडाकडे नेलं. आणि त्याच्यामुळे, त्याच्या प्रभावामुळे, त्या लस्टमुळे, त्या टेम्पटेशनमुळे तिला अंग यायला सुरुवात झाली आणि सैतानाने डाव साधला. राईट? आणि तेव्हापासून हे लस्ट, टेम्पटेशन याला सुरुवात झाली. प्रॉफिट म्हणतात की आज जे काय तुम्हाला हॉस्पिटल दिसतात, जे काय लॅबोरेटरीज दिसतात, जे काय मेडिकल स्टोअर दिसतात, ते हवेने केलेल्या चुकीमुळे. आज जे मनुष्य जातीला जे भोगावं लागतं, त्याचं एकच कारण म्हणजे हवेने केलेला पाप. रिझनिंग केलं परमेश्वरच्या वचनावर. आणि प्रॉफिट ते म्हणतात, मग बघूया आपण, आता आपण बेसिक मध्ये आहोत. बट यू सी, इन ऑर्डर टू स्टँड टेम्पटेशन यू had to bypass the theophany. राईट. बघा, येशू ख्रिस्त जो आहे, हा येशू ख्रिस्त थिओफनी मधून आला. म्हणजे त्याच्या जोडीला त्याची थिओफनी होती आणि तो नेहमी थिओफनीच्या प्रभावाखाली होता. परंतु आपण ती जी पायरी होती ती स्किप केली. आपण देवाच्या विचारांमध्ये होतो आणि तेव्हाच आपल्यामध्ये स्पिरिच्युअल ॲम्नेसिया आला आणि आपण या देहामध्ये आलो. म्हणजे आपण जी पायरी जी होती ती स्किप केली आणि आपण काय केलं? बायपास. आता हा बायपास जो शब्द आहे, बघा तुम्हाला बेसिक कशासाठी सांगतो की आपल्याला ह्याची कारणं कळली पाहिजेत की असं का होतं. आमच्याकडे पेशंट येतात तेव्हा आम्ही काय करतो की का झालं, याचं मूळ काय आहे. जे मूळ शोधल्याशिवाय तुम्हाला त्याच्यावर औषध नाही देता येत. जर मूळच नाही कळलं, जर समजा एखाद्याला समजा मलेरिया आणि मी डोळीच्या गोळ्या देत बसतो, तो कधीच नाही बरा होणार. तर मला त्या तापाचं कारण शोधावं लागेल. राईट? मग आपल्याला हे समजणं आवश्यक आहे की असं का होतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक मनुष्य हा या का याच्यामध्ये अडकलेला आहे. मी असा का, वचन तर हे म्हणतं, मग मी असा का, आणि या काचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. आमेन. तर भाव बहिणीनो, आपण कुठे होतो? हा, तर हे आता प्रॉफिट इथे म्हणतात. मग हे बायपास झाल्यानंतर काय झालं? ओके. प्रॉफिट इथे म्हणतात, ओके, नाव देर यू आर, दॅट्स द वे वी आर हिअर. याच प्रकारे आपण थिओफनी स्किप केल्यामुळे आपण या देहामध्ये इथे आलो. वी कम फ्रॉम द हायर बिंग. हालेलुया. आपण वरून आलेलो आहोत. परंतु स्पिरिच्युअल ॲम्नेसियामुळे आपण काय झालेलो आहोत? विसरलेलो आहोत की आपलं मूळ स्थान काय आहे. ओके. इन द बिगिनिंग वी वेअर इन द इमेज ऑफ गॉड. लिहिले की नाही वचनामध्ये की त्याच्या प्रतिरूपाचा मनुष्य घडवला. राईट? द वेल अँड द डार्कनेस कीप अस फ्रॉम नोईंग इट नाव. हा जो पडदा आहे देहाचा, या पडद्यामुळे आणि अंधकारामुळे आपण काय झालेलं, आपलं जे अस्तित्व आहे हे विसरलेलो आहोत. बट जीसस टोल्ड हिज डिसायबल ही वॉज विथ देम बिफोर द फाउंडेशन ऑफ द वर्ल्ड. म्हणजे युगाचा प्रारंभ अगोदर मी तुम्हा बरोबर होतो, असं येशू ख्रिस्त म्हणाला. सी, वी वेअर, यू कांट नो इट नाव, बट यू वॉज इन द बिगिनिंग. पण तुझ्या मेसेजद्वारे आपल्याला आपली खरं ओळख पडली की आपण देवाच्या बॅक माइंड मध्ये होतो. आमेन. हा, यू कांट नो इट नाव. हा, ओके. And if this earthly tabernacle be dissolved, we have one already waiting. आणि आपलं काय ते वचन आहे ना, एक आपल्यासाठी एक आत्मिक शरीर वाट बघत आहे. हालेलुया. And then we move into this theophany, what we once lived. म्हणजे आपण त्या थिओफनी मध्ये होतो, आपली अजून तिथे थिओफनी आहे, वाट बघत आहे. हालेलुया. भाव बहिणींनो, देवाचे आभार म्हणा की हा संदेश आपल्यासाठी पाठवला. या गोष्टी जर आपल्याला कळल्या नसतं तर आपण पण भरकटले असतो, कोण कुठे आणि कोण कुठे. हा, सो वी कॅन ईट अँड शेक हँड. म्हणजे आपल्याला हा संदेश आपली ओळख देत आहे की तुम्ही थिओफनी स्किप करून या जगामध्ये आलेला आहात. प्रॉफिट इथे पुढे म्हणतात, देन आफ्टर यू रेकग्नाइज, हालेलुया, द व्हेरी वर्ड ऑफ गॉड वॉज इगलफुल. परंतु जेव्हा तुम्हाला कळलं
की हे वचन, हा संदेश, हे एगल फूड आहे. Amen. जेव्हा त्या बेबी इगलनं काय केलं, त्या आवाज ऐकला. त्याच्या मदर इगलचा आवाज ऐकला की अरे मी या कोंबड्यामध्ये काय चिचू करत बसले, ही घाण का मी खाते, माझं तर खाणं वरचं आहे, माझं कॉलिंग वरचं आहे. यू हॅव बीन फॉर्म इन टू द लिव्हिंग इमेज ऑफ द लिव्हिंग गॉड. यू हर्ड फ्रॉम युअर थिओफनी. म्हणजे भावबहिणींनो, इथे सांगायचं शॉर्ट मध्ये सांगतो की जेव्हा तुम्ही ह्या समयाच्या संदेशामध्ये आला तेव्हा तुमचं आणि तुमच्या थिओफनीचं कनेक्शन प्रस्थापित झालं. आमेन. Amen. तुम्हाला कळलं की मी इथं नाहीच आहे, हे माझं घर नाहीच आहे, माझं घर तर ते आहे, तिथे आहे, स्वर्गात आहे, मी इथे काय करताय. तर ह्या संदेशामुळे तुमच्या थिओफनीने परत तुम्ही काय झालेला, कनेक्ट झाला, तुम्ही रिस्टोर झालात. आमेन. राईट. ओके. आता प्रॉफेट एका संदेशामध्ये सांगतात की जेव्हा आजार होतो, संकट येतात, दुःख येतात, कष्ट येतात, तेव्हा तो वचन पाठवतो आणि तुम्हाला काय करतो, आठवण करून देतो. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा टेम्पटेशन येतात तेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात, जेव्हा सरेंडर होतात, जेव्हा तुम्ही या मेसेज मधून बघता की माझ्यासाठी काय आहे, हे का घडत आहे माझ्या जीवनामध्ये, तेव्हा काय करतो, तुम्ही रिस्टोर होता या मेसेजद्वारे. आमेन. आणि ओके, इब्री 4:15 वाचा. कारण आपल्या सर्व दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याचक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. हालेलुया. म्हणजेच बघा, देवाला ना, देव दूताला पण पाठवू शकत होता, राईट, पण तो स्वतः अशासाठी आला की त्याने पण या टेम्पटेशनला फेस करावं. जशी मुलं देह मासाची झाली तशी तोही आपल्यासाठी काय झाला, देह मासाचा झाला. त्याला बघायचं होतं की माझी लेकरं का चुकतात, परीक्षा आल्यानंतर का फसतात, परीक्षा आल्यानंतर ह्या आपल्या वचनातून का पडतात, हे त्याला बघायचं होतं. आणि ते टेम्पटेशन, जे लस्ट, हे डिझायर, स्ट्रॉंगली डिझायर काय आहेत हे अनुभवण्यासाठी तोही रक्तमासाचा झाला आपल्यासारखा. परंतु तू नेहमी आपल्या पित्याच्या संपर्कामध्ये होता, नेहमी त्याच्या जोडीला थिओफनी बरोबर तो कनेक्ट होता, त्याच्यामुळे तो डिझाईन करू शकत होता. आणि भाव बहिणीनो, तो अशासाठी आला की आपण त्याद्वारे आपण तयार व्हावे, आपल्याला तो फॉर्म्युला मिळावा की जे जगातल्या लोकांना माहिती नाहीये, की ह्या सिच्युएशन मधून बाहेर कसं पडावं, ह्या सिच्युएशनवर मात कशी करावी, ह्या सिच्युएशन मध्ये विजय कसं व्हावं. आमेन. बघा, योसेफ जो होता, हा योसेफ आपल्याला वाटतं की काय, अरे लाडावलेला, ह्याला काय स्वप्न येतात ना, काय हा सगळ्याची ही सांगतो, रिव्हलेशन काय याच्याकडे. परंतु त्याच्यावर पण परीक्षा आल्या, अशा परीक्षा आल्या की त्याला जवळजवळ मेलेला, तो त्याला खड्ड्यात टाकलं, कोण आलं नसतं तर तिकडेच मेला असता, बरोबर की नाही. ते झालं, पोटिफरच्या घरी गेला, तिथे पण त्याच्यावर आळा घातला गेला, बरोबर की नाही. म्हणजे या परीक्षा अशासाठी आल्या की तो रिस्टोर व्हावा. आणि वचन वाचा, मला वाटतं एक 1 पेत्र, ही परीक्षा किती महाग नाही बघा. आता ते इन्स्पायर झालं. एक मला वाटतं की तो 7वं वचन, ट्रायल्स, फर्स्ट 7. being much more precious of gold that perisheth,
though it be tried with fire, might be found unto praise and honor and glory at appearing of Jesus Christ. आमेन. हालेलुया. मराठीत वाचा. यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करीतात, त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे सोन्यापेक्षा मौल्यवान आपण आहोत. आमेन. आपली व्हॅल्यू भाव म्हणून ओळखा. हा, आणि सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्याच कारणीभूत व्हावे. हालेलुया. म्हणजे देवाची इच्छा आहे की तुम्ही पण ह्या परीक्षांमध्ये जावं. हम्म. काय कळलं तुम्हाला? हम्म. देवाची जी इच्छा आहे. मग योबाने काय केलेलं? योबाचा पहिला अध्याय बघा, शेवटचा अध्याय बघा. काय भारी माणूस आहे योब. अरे याच्यासारखा शेट नाही. पण मधल्या काळामध्ये कधी कधी असं वाटतं की परमेश्वर त्याच्याशी डीलच करत नाहीये. 16व्या अध्यायामध्ये असं झालंय की तो एकदम व्याकुळतेने ओरडतोय की काय मी कुठे जाऊ, काय करू. कुठेतरी दिसतं डील नाही. मी म्हणतो परमेश्वरांनी त्याची प्रार्थना ऐकली नसेल का? मित्र आले पण परमेश्वर काहीच बोलत नाही. 23वा अध्याय तो म्हणतो मी उजवीकडे बघतो, डावीकडे बघतो, काही म्हणजे काय हेच नाहीये, कुठली आशाच नाहीये. राईट. मित्र आले ते पण त्याला काय करायला लागले? दोष द्यायला लागले की काहीतरी गुप्त पाप केले. मग ह्या परीक्षा काय हव्यात? राईट. भाऊ बहिणीनो, मग आपल्याला प्रॉफिट काय सांगतात? आपण एक 5-10 मिनिटं घेऊया. हा, तर ही दुःख सोसावी ही देवाचीच इच्छा आहे. मला वाटतं रोम 8:1 मध्ये काय दिलंय? रोम 8:1. म्हणून ख्रिस्त येशू मध्ये असलेल्यांना दंडात्मा नाहीच. हालेलुया. आमेन. काय लिहिलेलं आहे? कारण ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. हालेलुया. आमेन, आमेन, आमेन. काय तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. जर भाव बहिणींनो आपल्या जीवनाकडे आपण पाहिलं तर आपण नेहमी फसू. पण जर आपल्याला आत्म्याकडे आज बघायचंय की देवाने या परीक्षा याच्यासाठी ठेवल्यात की माझं लक्ष माझ्या देहाकडे नसावं, तर मी आत्म्यात कसा बलवान हो ह्याच्याकडे असावं. राईट. तुम्ही थकले असेल तर आपण नेक्स्ट टाइम बघूया अर्धा भाग. ठीक, 5-10 मिनिटं चालेल? चालेल. थोडंसं आपण हा मला जरा संपूया, मग मला नेक्स्ट टाइम थोडंसं आपण आणखीन बघूया. तर प्रियानो बघा, आता ह्या गोष्टी ना आपण काय पाहिलं? 1 जॉन 2:15 मध्ये द लस्ट ऑफ द फ्लेश, द लस्ट ऑफ द आईज अँड प्राईड ऑफ लाईफ. बरोबर. बघा, ह्या गोष्टी बायबलमध्ये सुरुवातीला ठेवल्यात, शेवटला ठेवल्यात आणि मध्यभागी पण ठेवल्यात. आमेन म्हणाल? मग हे का ठेवल्यात? देवाची इच्छा आहे की जसं प्रॉफिटने सांगितलं की सोनं काय करायचं? तो सोनार ठोकायचा, इतकं ठोकायचा की त्याच्यामध्ये सगळी अशुद्धता, सगळी तांबा पित्तल काय असेल ते सगळं बाहेर यावं आणि सोनं असं चकचकीत व्हावं की त्या सोनाराला काय करायचं? आपला प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसायचं. त्या ट्रायल्स, टेम्पटेशन, लस्ट, डिझायर जे अशासाठी देवाने ठेवलेले आहेत की देवाला काय करायचं? याच्यातून काढायचे आहेत आपल्याला. जगाच्या गोष्टी आपल्यातून काढायच्या आहेत आणि तो परफेक्ट मास्टरपीस देव आपलं प्रतिरूप आपल्यामध्ये पाहू इच्छितो. आणि जर जेनेसिस मध्ये आपण पाहिलं तर हव्वेला देखील काय वाटलं की जे झाड आहे ते फळ आहे ते कसं होतं दिसायला? ते वचन कुठलं आहे? 3:6 मध्ये आहे ना? 3:6. 3:6 वाचा. हा. हा, थांबा. चांगले, खाण्यात चांगले म्हणजे काय आहे? द लस्ट ऑफ द फ्लेश. खायची गोष्ट आहे ना.
म्हणजे माझ्या शरीराला चांगलं आहे. आणि दिसण्यास मनोहार, लस्ट ऑफ द आय, आणि शहाणे करण्यास इष्ट, डिझायर ऑफ, सॉरी काय लिहिलेलं आहे, प्राईड ऑफ द लाईफ. म्हणजे याच्यानं मी शहाणा होईल ना, म्हणजे माझ्यासारखा मी भारीच, मला जास्त कळते. राईट. याच गोष्टी आपण बघूया की लूक 4 मध्ये येऊया. लूक 4 मध्ये आपण येऊया. नीट लक्ष द्या बाबा बहिणीनो. हा 2 पासून वाचूया. Being 40 days tempted of the devil, and in those days he did eat nothing, and when they were ended, he afterward hungered. काय झालेलं आहे, भूक लागली. त्याला भूक लागलेली आहे. आणि ही महत्वाची भूक आहे. जर ही भूक तुमची शारीरिक असेल तर शैतान तुमचा पाठ सोडणार नाही. पण जर ही भूक तुमची आत्मिक असेल तर तुम्ही देवाबरोबर कनेक्ट व्हा. जर म्हणून सांगितलंय की तुम्ही तुमच्या देहाकडे बघू नका, कारण प्रॉफिट मध्ये दिस इज अ पेस्ट हाऊस. काही ना काय होणारच तुम्हाला. काय शैतानाला ते हत्यारच आहे की तुमच्या जीवनामध्ये नेहमी काही ना काही आजार, विपत्ती, आपत्ती टाकावी. ओके. पुढे काय लिहिलेलं आहे And, म्हणजे हा and Jesus answered him, saying, It is written. नाही, थर्ड वाचलं, थर्ड नाही वाचलं. And the devil said unto him, If thou be the Son of God, command this stone that it be made bread. हालेलुया. म्हणजे शैतान इथे एक कन्फेस करतो की तू देवाचा पुत्र आहे. ही एक्सेप्ट हिज मिनिस्ट्री. आणि ही मिनिस्ट्री त्याचा तो गैरफायदा घ्यायला बघतो. बघा काय सांगतो तू त्याला की तू धोंड्याच्या भाकर कर. म्हणजे इथे काय लिहिलंय, तू देवाचा पुत्र. मग आज आपण कोण आहोत? आपल्यामध्ये पण ते सामर्थ्य दिलेलं आहे की तुम्ही बोला, स्पीक द वर्ड. राईट. आज आपल्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, ते ऍक्टिव्हेट करायचं आहे. राईट. आणि काय लिहिलेलं आहे पुढे, And Jesus answered him, saying, It is written that man shall not live by bread alone. आमेन By आमेन every आमेन. word बस 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 बस. बघा हा शैतान जो आहे त्याने काय केलेलं आहे, सुरुवातीला काय दिलेलं आहे, लस्ट ऑफ द फ्लेश आणलेलं आहे. त्याच्यामध्ये भूक जी आहे ना, भूक ही तुम्हाला काहीही करायला लावेल. चोरी मारी, खोटं नाटो सगळं करायला लावेल. कितीतरी आपण बघतो गाडीच्या बाहेर चांगले कपडे घातलेत, काहीतरी खायला त्यांना, अरे बापरे हा काय प्रकार आहे, काय. पण मनुष्य भूक जी आहे ही माणसाला काहीही करायला लावते. जर येशू हा देव स्वतः परमेश्वर असून त्यांनी शैतानाला एंटरटेन नाही केलं, तो करू शकला नसता का? पण प्रॉफिट म्हणतात जर त्याने धोंड्याच्या भाकऱ्या केल्या असता तर तो आणखी पुढे काहीतरी आजमाईश घेऊन आला असता. तू हे कर, तू ते कर. परंतु लक्ष द्या, ह्या गोष्टी येशूने अशासाठी नाही केल्या की त्याला जे कमिशन दिलं होतं ह्या गोष्टी करत राहिला असताना तर तो फार मोठी सेलिब्रिटी झाली असती इस्रायलमध्ये. राईट. पण त्याची इच्छा देवाच्या इच्छेकडे होती. त्याचं लक्ष, त्याचं कमिशन होतं की मी माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करावी. जर तो हे करत राहिला असता तर आपण नाशात गेलो असतो. राईट. प्रॉफिट सांगतात. आणि काय केलं, हा ओके बघा प्रॉफिट ते म्हणतात की त्याने शैतानावर विजय कसा संपादन केला. तू नेहमी वचनाच्या अधीन राहिला.
त्यांनी वचनाचे, कारण तो स्वतः वचन होता, परंतु त्यांनी जे काय तो जीवन जगला ते दुसऱ्यांसाठी जगला, संपूर्ण मनुष्य जातीसाठी जगला. त्यांनी स्वतःकडे कधीच लक्ष दिलं नाही. स्वतः तो किती दिवस उपाशी राहायचा, त्याच्याकडे साधं वाहन पण नव्हतं, एखादा गाडो पण नव्हता. नेहमी काय करायचा, कोणाचं तरी उसणं घ्यायचा, गाडो घ्यायचा, पुढे जायचं असेल तर नावेतून कोणाच्या तरी जायचा. काय होतं त्याच्याकडे, म्हणजे त्यांनी ह्या देहाकडे कधीच बघितलं नाही. त्यांनी नेहमी, बघा हा फॉर्म्युला आहे, त्यांनी नेहमी परमेश्वराच्या अधीन राहिला, वचनाच्या अधीन राहिला. वचनामध्ये माझं स्थान काय आहे ही नेहमी त्याची ओढ होती, की वचनामध्ये मी कुठे आहे, मी काय करू शकतो देवासाठी, माझ्या पित्यासाठी काय करू शकतो. त्यांनी नेहमी देवाची किंवा त्याच्या पित्याची इच्छा पुढे ठेवली. राईट. पहा बहिणीनो, प्रॉफिट ते म्हणतात की त्याला कितीतरी वेळेला, बघा आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी येतात, आपल्या गाडीच्या समोर कोणी होते, लगेच आपला टेम्पर हाय होतो, काय बोलू आणि काय नाही, आणि याला कसं मी हे करू, त्याशिवाय माझ्या जीवाला चैन नाही पडत. त्याला बालजबूल, त्याला व्यभिचारची संतान, त्याने किती बोलायला पाहिजे होतं. राईट. आणि भाव बहिणीनो, इथेच प्रॉफिटमध्ये, इथेच सैतान तुम्हाला फसवतो. तुमच्या मनामध्ये लस्ट आणतोय की मी भारी आहे की नाही, मी गाडीत बसतोय, हा सायकलवर, बाईकवर, स्कूटीवर आहे, हा माझ्यापेक्षा कमजोरच आहे, एक लाफा मारला तरी पडेल हा कुठे. काय सैतान ही पेश तुमच्याकडे घेऊन येतो, ही आजमाईश घेऊन येतो की तुम्ही या वचनात पडावं, तुम्ही देवाच्या वचनापासून लांब जावं, ही त्याची टॅक्टिस आहे. आणि म्हणून सांगतात की प्रॉफिट, यू डिफीट सैतान बाय एक्सपोजिंग हिम. तुम्ही बघा भाव बहिणी, आपल्याला ह्या गोष्टी कळणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला कळण्याचं, तुम्ही देह स्वभावाच्या अधीन जाल. राईट. म्हणून काय सांगतो, देह अशक्त आहे, देहामध्ये काहीच चांगलं नाही, पण आत्मा उत्सुक आहे. आमेन. आणि म्हणून प्रॉफिट म्हणतात इथे, म्हणून तो काही ना काहीतरी ऑफर घेऊन येतो. काय नाही, पित नाही ना, मित्रांच्याकडे बसतं तरी चालेल, पित नाही की नाही तू, काय होत नाही, त्याला काय होतं. पण प्रॉफिट इथे म्हणतात, प्रॉफिटने बरेच मेसेजमध्ये सांगितलंय की जर तुम्ही अशा ठिकाणी जात असाल आणि जर तुम्ही बाहेर आलात तर तुम्ही पहिल्यासारखे नसणार. ऑलवेज रिमेंबर, तुम्ही पहिल्यासारखे नसणार, तुमच्यामध्ये काही ना काही सैतान घालणारच. डेफिनेटली विल बी चेंज. आपल्याला कळत नाही, पण ही सैतानाची टॅक्टिस आहे. प्रॉफिट म्हणतात शॉर्ट घाला, केस कापा, काय नाही चालतं, आमच्या मंडळी चालतं. काय होतं त्याला. त्या दिवशी माझ्याकडे एक भाऊ आलेले, मेसेज म्हणजे बापरे, आणि प्रॉफिट नेहमी करतात. म्हणजे मला थोडंसं हे होतं, मला क्षमा करा, पण काय भावना हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. शाळेतून आला, मुलीला घेऊन आला, म्हटलं त्यांना एकदा विचारलं की मुलगी कुठल्या शाळेत जाते, नाही मोठ्या भारी शाळेत जाते, एकदम मोठ्या चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा दवाखान्यात आले, पॅन्ट घालून आले, मुलीने पॅन्ट घातली. काय भाव बहिणीनो, सैतान तुम्हाला असंच फसवतो. त्याला काय होतं, मंडळीत काय बोलत नाही ना, चालतं सगळं. ही सैतानाची टॅक्टिस आहे. आपल्याला ही काय करायची आहे, आपल्याला समजून घ्यायची आहे. ओके. आणि भाव बहिणीनो, ओके, आपण पुढे जाऊया. आपण पहिला पुढे वाचूया, पुढचं वचन वाच. 5 झालं ना, आणि तो काय घेऊन गेला त्याला, 5वं वचन वाच, 4-5 लूक 4th chapter 5th verse वाच. And the devil taking him up into an high mountain showed unto him all the kingdoms of the world in a moment of time. आमेन. प्रॉफिट म्हणतात हे किंगडम्स म्हणजे जर तुम्हाला संपूर्ण जग बघायचं असेल तर तुम्हाला किती उंच जावं लागेल. राईट. म्हणजे प्रॉफिट म्हणतो तुम्हाला प्रसिद्धीच्या शिखरावर घेऊन गेला तो, आणि त्याने जे होऊन गेले, जे आहे आणि जे येणार आहे साम्राज्य सैतानाचं, सैतान's इडन, सगळं त्याला दाखवलं. काय केलं,
त्याला प्रसिद्धीवर नेलं, Mm. अशा ठिकाणी, अशा त्याच्या उंच शिखरावर नेलं की त्याला सगळं काय केलं, साम्राज्य दाखवलं, हे माझं आहे, मला फक्त नमन कर, हे मी सगळं तुला देईन. Mm. प्रॉफिट म्हणतो त्याला शक्य पण होतं ते, कारण त्यानेच निर्माण केलं होतं, त्याच्या अधीन होतं, तो स्वीकारू शकला असता ना. पण प्रॉफिट म्हणतात की धन्य येशू ख्रिस्ताला, की जर त्यांनी त्याची फरमाईश मान्य केली असती तर आपण सर्व नाशात गेलो असतो. त्यांनी पित्याच्या इच्छे विरुद्ध तो गेला असता आणि संपूर्ण मनुष्य जात ही नाशामध्ये गेली असती. आमेन. ओके, पुढे काय लिहिलेलं आहे? 6. And the 6. devil said unto him, All this power will I give thee, and the glory of them, for that is delivered unto me, and to whomsoever I will I give it. आमेन आमेन. त्याची इच्छा आहे, त्याच्या मनात येईल त्याला तो देईल, Mm. पण तू आधी मला नमन कर. Mm. तू काय कर, मंडळी मिळतो ना, तू मला फॉलो कर, Mm. मी सांगेन, मी संदेशामध्ये, तू मला फॉलो कर, ते चालेल, Mm. का कसंही वागलं चालेल, काही घातलं चालेल, काही प्रॉब्लेम नाही. Mm. एकही मंडळीमध्ये 70-75, क्षमा करा, सगळ्यांचे केस एकदम काळे कुळकुळीत, Mm. काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही या बस फक्त, काही मला प्रॉब्लेम नाही. कितीतरी आपण बघतो रात्री शॉर्ट्सवर असतात, काही नाही, नो प्रॉब्लेम, तुम्ही मंडळीत या, संख्या वाढवा फक्त, बाकी काही नाही. अच्छा तू तिकडे आहे का, सुवार्थ सांगितले पण बस ब्रदर, चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही, या तुम्ही, मला काय ऑब्जेक्शन नाही. काय आहे, सैतानाला नमन करतात. Mm. भाव बहिणो, जर येशू, प्रॉफिट म्हणतात की बघा, तो म्हणतो की नोहा, अब्राहम, आपला मोशे, दावीद, ह्या परीक्षा कोणार, दानिएल, शद्रक, मेशक, अभिज्ञको, कोणार परीक्षा आल्या नाहीत. Mm. पण काय त्यांनी फरमाईश आणलेली ती स्वीकारली का सैतानाची, ते आमिषाला बळी पडले का? तर मग आपण का करू नये, Mm. आपण का त्याच्या आमिषाला बळी पडावं, आपण देवाच्या इच्छेला का उंच करू नये? आमेन. प्रॉफिटच्या जीवनामध्ये अशा गोष्टी झाल्या. प्रॉफिट म्हणतात की सिस्टर स्टॅटक्लेव, तिचा मुलगा मेला होता, स्टॅटक्लेव, तिचा मुलगा मेला आणि तिने सांगितलं की प्रॉफिट, माझा विश्वास आहे, तुम्ही प्रार्थना करा, माझा मुलगा जिवंत होईल. प्रॉफिट, मी नाही काय करू शकत, मी पहिली देवाची इच्छा काय ती बघेन. प्रॉफिटने प्रार्थना केली पण देवाने त्याला उत्तर दिलं नाही. Mm. तिने पुन्हा आग्रह धरला, पण तो प्रॉफिटने काय सांगितलं, नो सिस्टर, इट इज हिज विल, त्याची इच्छा आहे की त्याने जावं जग सोडून. बघा, हा मनुष्य असा आहे भाव बहिणीनो, हा त्याने देवाच्या इच्छेला प्रथम स्थान दिलं. जेव्हा सैतान त्याच्याकडे आला, पत्नी गेली, मुलगी गेली, त्याच्या डोळ्यासमोर सैतान काय केला, रिझनिंग घेऊन आला. अरे तू स्वतःला सेवक समजतो ना, स्वतः प्रॉफिट समजतो स्वतःलाच, बघ काय केलं देवाने, परमेश्वराने तुझ्या जीवनामध्ये काय केलं बघ, कशाला सेवा करतो त्याची, जा सोडून, सेवा सोडून दे. पण तू भाव बहिणी, त्याला लगेच योग आठवला. कसं योग म्हणलं की देवाकडून काय सगळं चांगलंच घ्यावं का, देवाने दिलं, देवाने दिलं, देवाच्या नावाला धन्यवाद. त्याने नेहमी देवाची इच्छा पुढे ठेवली, देवाच्या इच्छेप्रमाणेच तो वागला, आणि म्हणून काय केलं, कितीतरी टेम्पटेशन आले. तुम्हाला माहिती आहे की शेवटी मनुष्य होता तो, पण स्वतःला मारण्याचा त्याने प्रयत्न केला, पण तू गोळीच नाही गेली. तू हाय व्होल्टेजवाला जो हे होता वायर, त्याला हात धरण्याचा प्रयत्न केला, पण तू ते पण नाही झालं. का? कारण देवाची इच्छा त्याच्याविषयी वेगळी होती. देवाने त्याला याच्यासाठी पाठवलं की त्याच्या मंडळीला, त्याच्या ब्राईडला त्यांनी तयार करावं. त्याने नेहमी देवाच्या इच्छेला प्रथम प्राधान्य दिलं. आमेन. आणि भाव बहिणीनो, खाली काय लिहिलंय, एक 5 मिनिटं संपूया आपण. If thou therefore worship me, all shall be thine.
then And Jesus And Jesus answered and said unto him, Get thee behind me, Satan, for it is written, Thou shalt worship the Lord thy God, and him only shalt thou serve. Amen. So काय तू देवाला नमन कर आणि त्याचीच सेवा कर. Amen. बघा हे काय होतं, पहिलं काय होतं, द लस्ट ऑफ द फ्लेश, दुसरं काय होतं, लस्ट ऑफ द आईज. प्रत्येक ठिकाणी भावा बहिणींना आपल्याला देवाने चेतावणी दिलेली आहे. आपली इच्छा आहे आपण देवाचं वचन खावं की सैतानाच्या आमिषाला बळी पडावं. राईट. पुढे काय लिहिलंय 9वं वचन. And he brought him to Jerusalem and set him on a pinnacle of the temple and said unto him, If thou be Son of God, cast thyself down from hence. कारण For it is written, हम्म, He shall give his angels charge over thee to keep thee, and in their hands they shall bear thee up, lest at any time thou dash thy foot against a stone. आमेन. देवानेच वचन दिलं. त्याने डायरेक्ट उडी मारली असती ना, काहीच देवदूतांची पण गरज नव्हती. इट वॉज व्हेरी सिम्पल. दॅट इज द प्राईड ऑफ द लाईफ. Hmm. काय होतं, जीवनाची फुशारकी, Hmm. जीवाची आपल्या फुशारकी. तो झाला असता तर येशू काय फेमस झाला असता, संपूर्ण जगामध्ये फेमस झाला असता. Hmm. तो प्रॉफिट इथे तेच सांगतायत की जर असं झालं असतं तर आपण याच्यात कोणीही वाचू शकलो नसतो. Hmm. कारण त्याने नेहमी देवाच्या इच्छेलाच प्राधान्य दिलं. Hmm. देवाची इच्छाच त्याने उंच ठेवली. मग आता एक पोर्शन आहे, क्लायमॅक्स आहे, तो आपण नंतर घेऊया कारण वेळ होईल. मी क्षमा मागतो की थोडा वेळ जास्त झालेला आहे, पण आपण पुढील भाग पुढच्या काही दिवसात बघूया की मग आपल्याला संदेष्टा काय शिकवतो, त्याने आपल्याला काय सांगितलेलं आहे, याच्यावर कसं आपल्याला विजय मिळवायचा आहे, Hmm. आपण पुढील भागात बघूया. आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. प्रभू स्टँडर्ड मी सांगतो ते पुढे येतील शेवटच्या प्रार्थनेसाठी. आपण आपल्याला वगैरे फिरवूया. खरोखर शैतान जो आहे तो काय करतो, सगळ्या गोष्टी टेम्पटेशन म्हणून बनवून देतो आणि त्याची इच्छा आहे की मनुष्याने ह्यामध्ये फसलेले राहावे, अशासाठी की देवाची आवड नसावी. आणि जर दुसरा अध्याय जर वाचला तर जर कन्व्हर्सेशन जर तुम्ही बघितलं दुसऱ्या अध्यायामध्ये, तर देवापेक्षा सैतानाच्या जोडीला कन्व्हर्सेशन जास्त आहे. Hmm. देव सांगतोय हव्वा त्याच्या जोडीला डिलिंग चालू आहे. सेम आज आहे. देवापेक्षा मनुष्याचं ह्या जगाबरोबर कन्व्हर्सेशन जास्त चालू आहे. वर्ल्ड पेक्षा वर्ल्डचं कन्व्हर्सेशन जास्त असल्यामुळे आज इम्पॅक्टेड आहेत. काही डिस्कशन आमच्या ऑफिसमध्ये चालत होतं. 2000 नंतरची जी जन्मलेली मुलं आहेत ना, त्यांच्यावरची स्टडी असं सांगते की दे आर नॉट अ मस्क्युलाइन. ते जी मुलं आहेत 2000ची, त्यांच्यामध्ये सहनशक्ती, मनुष्यप्रत जे आहे ना, हे कमी आहे. का माहितीये? कारण त्यांनी ऍक्सेप्टन्सेस मध्ये काय आहे, हे LGBT जे आहे ना, हे फार ऍक्सेप्ट केलेलं आहे. आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगा जॉईन केला आणि असं मजबूत माणूस दिसतो, पण चालण्याची जी प्रक्रिया आहे ना, ही वेगळी आहे, अजीब प्रक्रिया. आणि हा विषय त्याच्यावरून चालू झाला आणि त्यानंतर समजून आलं की आताची जी पिढी आहे त्या पिढीमध्ये काम करण्याची शक्ती नाही आहे. का? कारण आताची पिढी ही मोबाईलला, जसं ब्रदरने सांगितलं, मोबाईलला फार टेम्पटेशन झालेली आहे. इतकी टेम्पटेशन झालेली आहे की ते लिटरली माइंडने वेडे झालेले आहेत. त्यांना आज काय केलेलं आहे, त्यांच्यासाठी मोबाईलवरती सिरीज चालू झालेल्या आहे. त्या सिरीज बघा, ह्या सिरीज बघा. लिटरली माझा कलिग जो आहे तो सिरीज मध्ये एवढा वेडा झालेला आहे की त्याचं ऍब्सेन्स ऑफ माइंड आम्हाला फ्लोअरवरती दिसते. त्याला शिकवलं जाते, त्याला लक्ष नाही. रात्री 3-3 वाजेपर्यंत, 4-4 वाजेपर्यंत काही चालू असतं, काही माहिती नाहीये. आणि सकाळी जर तुम्ही बघितलं तर त्याचे डोळे असे 12 नंबरचा चष्मा लागलेला आहे. परंतु मोबाईल काय झालेला आहे, सैतानाने मनुष्याच्या ह्याच्यावरती पगडा घेतलेला आहे. भाव बहिणींनो, आम्हाला ह्या गोष्टीतून ख्रिस्ताच्या शरीराला
या गोष्टीतून बाहेर निघणे गरजेचं आहे. Yeah. आपल्याला सैतानाशी कम्युनिकेशन ब्रेक करणे गरजेचं आहे. जसं आपण आता वाचलं की सैतान सांगतो की तू हे कर, आणि देव काय सांगतो, नॉट प्राईड ऑफ लाईफ, नॉट लस्ट ऑफ द आईज, नॉट लस्ट ऑफ द फ्लेश, बट ओरिजिनल वर्ड ऑफ द गॉड. शब्द देही झाला, तो आपल्याला घेणे फार गरजेचं आहे. भावाने म्हणून प्रत्येकासाठी प्रार्थना करा. प्रत्येकासाठी चॅलेंज आहे. प्रत्येक मोड वरती टेम्पटेशन उभा आहे. जसं दादाने सांगितलं की तुम्ही एका थिएटर मध्ये एका मूवी बघून बाहेर उतरा, तुमच्यामध्ये त्यांनी तिकडे जाऊन पॉवरनी मारलं असेल ना, तर तुम्हाला वाटेल की आता मी कोणाला मारू का काय. हा सैतान आहे. परंतु जेव्हा तुम्ही मंदिरात येता, तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा तुम्ही मंदिरातून जेव्हा बाहेर निघता, तेव्हा तुम्हाला वाटते का की जर मी कोणाला हात ठेवला तर कोण बरा होईल. हे वाटणे किती गरजेचं आहे. जर वाटत नसेल ना, तर आम्हाला समजावे की आम्ही किती वीक झालेलो आहोत. कारण आम्ही सैतानाचे पकडे घेऊ शकतो, परंतु आम्ही देवाचा आत्मा नाही पकडू शकत. याचा अर्थ आहे की आम्ही शरीराने आत्म्याने वीक झालेलो आहोत. भावनेनं प्रत्येकाने ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. मी हे तुम्हाला काय अपडेट दिलं, माझ्या ऑफिस मधलं जिवंत उदाहरण डोळ्यासमोर दिसते. आमच्या ऑफिसमध्ये, आमच्या मॅनेजमेंट मध्ये एक डिस्कशन चालू असते की अगोदरची पिढी काम करणारी पिढी होती, आताच्या पिढीमध्ये काम करण्याची शक्ती नाही आहे. कामावर बसलेले आहेत ना, 6 झाले का भरला मी घरी जाऊ दे. माणसाची शक्ती संपलेली आहे. जातील, नाचतील, अख्खा रात्र मोबाईल बघतील, 3-3, 4-4 वाजेपर्यंत मोबाईल बघतील, सकाळी 11ला ऑफिसला येतात. कितीही ओरडा, किती सांगा, सगळे जुने माणसं जे आहेत 9ला ऑफिसला येतात. पण सगळी नवीन पिढी जी आहे सगळी खराब झालेली आहे. बाबांनी करप्ट झालेली आहे. मोबाईलने वेडा केलेला आहे. 80-90% लोकांना भिंगाचे चष्मे आहेत. आज नंबर 10 ते 12 ते सांगतात की जर असं काढला बाजूला ठेवला आणि सकाळी जर चष्मा सापडला नाही तर काय दिसत नाही, अशी हालत आहे. कोणीतरी चष्मा आणून द्या ना, तर मी चालू नाही शकत. अशी परिस्थिती झालेली आहे. भाऊ बहिणींनो, ह्या पिढीपासून आम्हाला बाहेर निघणे फार गरजेचं आहे. इट इज टेम्पटेशन, इट इज व्हेरी डेंजरस सिच्युएशन. ज्याला मी काल सकाळी स्नेहाला सांगत होतो, काल माझ्या जीवनात ऑफिसमध्ये एक गोष्ट घडली गेल्या आठवड्यातली, जी मला काल कळली. आणि जेव्हा ऐकला ना, तेव्हा मी फार असा अपसेट झालो. आणि आय वॉज लाईक, हे काय घडते ह्या पिढीमध्ये. आणि मी खरोखर देवाचे आभार मानतो की देवाचं जर वचन आमच्याकडे नसतं तर आम्हाला जीवनाची आशाच नव्हती. भाऊ बहिणींनो, आमच्याकडे काहीच नाहीये. आज लोकांना वाटते एज्युकेशन, इट्स नॉट द एज्युकेशन, इट इज, जसं ब्रदर मॅनम म्हणतात, इट इज परवर्टेड वर्ड. फक्त तुम्हाला देवाच्या वचनापासून लांब घेऊन जात आहे. आज आम्हाला शब्द देही झालेला आहे, आमच्यासाठी आलेला आहे. काय ब्रदर मॅनम मी ते कायमचं बोलतात, आय लाईक ओल्ड फॅशन सिंग. व्हॉट इज ओल्ड फॅशन सिंग? इट इज युअर हॅड. जे गाणं तुम्ही बोलताना ते तुम्ही हृदयापासून बोलता. नाहीतर तुम्ही आज नवीन गाणे बघा, त्याच्यामध्ये रॉक अँड रोल, त्याच्यामध्ये हे घुसलं आहे, ते घुसलं आहे. इट्स नॉट द अनॉइंटिंग ऑफ द होली स्पिरिट. आणि भाऊ बहिणींनो, प्रार्थना करूया, प्रभू भावाला आशीर्वादित करो आणि आपण प्रत्येक जण ह्या गोष्टीकडे लक्ष देऊया. आमेन. आपण जागे आहोत, आपण झोपलेलो आहोत काय? आपण जागे आहोत. आम्हाला ह्या गोष्टी समजणे फार गरजेचं आहे. ब्रदरने जसं सांगितलं, टेम्पटेशन इज व्हेरी डेंजरस, व्हेरी डेंजरस. जर आम्ही टेम्पटेशन वरती, भाव बहिणीनं, ज्या माणसाने टेम्पटेशन वरती ओव्हरकम केलं ना, समजा त्याच्यासाठी स्वर्गाचं राज्य उघडलं. सिंपल. कारण टेम्पटेशनच आहे जे माणसाला अडकवते सगळ्या गोष्टीमध्ये. तो हे करतोय, मी करू का? इट्स अ टेम्पटेशन, इट्स अ बिगिनिंग ऑफ दॅट. माणूस सकाळी झोपताना सगळ्या ठिकाणी प्राईड ऑफ लाईफ इज एव्हरीवेअर, लस्ट ऑफ आईज इज एव्हरीवेअर, लस्ट ऑफ फ्लेश इज एव्हरीवेअर. यू हॅव टू अवेअर दॅट हू यू आर. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला फार समजणे फार गरजेचं आहे. आणि येत राहणार. जसं येशू ख्रिस्ताने रिजेक्ट मारलं, तसं आम्हाला रिजेक्ट करणे फार गरजेचं आहे. आमेन. आपण आपल्या मना प्रार्थनेसाठी करायचो. स्वर्गीय पिते प्रभू येशू ख्रिस्त, प्रभू आम्ही तुझ्या चरणी येतो. खरं का प्रभू, प्रॉफिट म्हणाले की आम्ही थिओफनीला क्रॉस करून डायरेक्ट या शरीरामध्ये आलो, परंतु आमच्यासाठी थिओफनी तू ठेवलेली आहे. कारण प्रभू, ह्या शरीरातून काही चांगलं निघेल असं काहीच आमच्या शरीरामध्ये नाही. जसं संत पौल म्हणतो की ह्या शरीराला मी दररोज कुदळतो,
कारण प्रभू विचाराने प्रत्येक गोष्टीने कोणत्या ना कोणत्या गोष्टीने मी पडलेला असतो. प्रभू ही आज आमची सगळ्यांची कथा आहे. आणि प्रभू या रात्रीच्या समय आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की प्रभू सर्व वाईटापासून तू आम्हाला वाचव, सर्व दुष्टाईपासून तू आम्हाला सोडव. कारण राज्य व सामर्थ्य ही तुझी आहे. आमच्या जीवनात तुझाच प्रकाश ठेव. आणि प्रभू आम्ही तुला एकच विनंती करतो की प्रभू आम्ही स्वतःहून काही करू शकत नाही जोपर्यंत प्रभू तू आम्हाला हात देत नाहीस. आमच्या जीवनाचा मार्गदर्शक, मार्गरक्षक, सांभाळ करणारा, चालवणारा, प्रत्येक गोष्टीवर राखणारा प्रभू परमेश्वरा स्वतः तू हो. प्रभू आमची विनंती तुला आहे प्रभू. प्रभू आम्ही हार मानतो की प्रभू खरोखर प्रभू आमच्यात काही नाही, आम्ही स्वतःहून काहीच करू शकत नाही. प्रभू आम्हावरती तुझी कृपाने दया कर. जे आज आम्ही वचन ऐकलेलं आहे प्रभू आम्ही स्वीकारतो, आमच्या हृदयानिशी घेतो. आणि प्रभू आम्ही तुला विनंती करतो की प्रभू या सगळ्या टेम्पटेशन पासून आम्हाला सावरण्यासाठी, त्याला अपोज करण्यासाठी आणि तुझ्या वचनाला उंचावण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. तुझ्या पवित्र आत्म्याने प्रभू प्रत्येक वेळा प्रभू तू आम्हाला लीड आणि गाईड कर प्रभू. अशासाठी की प्रभू आमचा पाय कधी सरकू नये, दुष्टाईत कधी पडू नये आणि प्रभू आम्ही तुझ्यापासून दूर कधी होऊ नये. अनुग्रह तू कर. दिलेल्या दिवसाबद्दल आभार म्हणून रात्रीच्या समय आम्ही तुझ्या हाती पडतो. प्रत्येक भाव बहिणीला तू घरी घेऊन जा. ज्वारीचं घर दार उघडलं त्याबद्दल आम्ही तुझ्या आभार मानतो. या घरावर या परिसरावरती तुझा अनुग्रह ठेव. आणि प्रभू विशेष म्हणजे ह्या कुटुंबात तुझी शांती, तुझी प्रीती, तुझा अनुग्रह ठेव. आणि तुझ्या प्रेमात, तुझ्या येईपर्यंत तुझ्या प्रेमात तू आम्हा सर्वांना तू वाढव. पुढे वेळ समय तुझ्या हाती घे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करीत म्हणतोय की मान्य कर. I love him. I love him because he first loved me and purchased my salvation on Calvary.